नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये फायनली आपल्याला अर्णव आणि ईश्वरी या दोघांचं लग्न झालेलं पाहायला मिळणार आहे. अर्णव आणि ईश्वरी या दोघांना आशीर्वाद मिळणार आहेत, ते म्हणजे आजीचे सुद्धा. अंजलीने एक मोठी अट ठेवलेली आहे, त्यामुळे आजी स्वतःहून येऊन इकडे अर्णव आणि ईश्वरीच्या लग्नाला आशीर्वाद देणार आहे. परंतु अर्णव आणि ईश्वरी यांचं जरी लग्न झालेलं असलं तरीही राकेश मात्र आता सैतान बनून त्यांच्या आयुष्यात तिथे एंट्री करत आहे. कारण राकेशने ठरवलेलं आहे की काहीही झालं तरीही मी आता हिला सोडणार नाही. कारण त्याचं एकच म्हणणं आहे की जरी ईश्वरीने अर्णव सोबत लग्न केलेलं असलं तरीही ईश्वरी ही इंदोरी जिलेबी माझी आहे, असं त्याचं म्हणणं आहे. तर आता अर्णव आणि ईश्वरी दोघंही एकमेकांना हार घालत आहेत. लग्नाचे सगळे विधी पार पडत आहेत आणि खऱ्या अर्थाने ईश्वरी अर्णवची होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे अर्णव हा ईश्वरीकडे पाहत असतो. दोघांनीही एकमेकांच्या गळ्यात हार घातलेले आहेत आणि खूप छान अशी दोघांचीही सुरुवात होत आहे. तर आजच्या भागाच्या रिव्ह्यूला सुरुवात करूया. इकडे अंजली अर्णवला तयार करत असते आणि म्हणत असते, चिंटू आज ना तू खूप छान दिसतोय रे, नेहमीपेक्षा जरा जास्तच चांगला दिसतोय, असं ती बोलत असते. आणि त्याच वेळेस इकडे अर्णव म्हणत असतो की मी रोजच छान दिसतो ना. तेव्हा अंजली म्हणते, नाही नाही, आज जरा जास्तच छान दिसतोयस. कसं आहे माहिती आहे का तुला, म्हणजे तुझ्या मिस इंदोर सोबत लग्न होतंय ना. तेव्हा मात्र अंजलीला अर्णव म्हणत असतो की हो, पण ताई तुझी पण इच्छा होती ना ग की माझं लग्न ईश्वरी सोबत झालं पाहिजे. तेव्हा ईश्वरी सोबत लग्न झालं पाहिजे असं जेव्हा अर्णव म्हणतो तेव्हा मात्र अंजली म्हणत असते, हो बरोबर आहे, तुझी नव्हती रे, फक्त माझीच इच्छा होती की तुझं लग्न ईश्वरी सोबत झालं पाहिजे, तू सुखात असला पाहिजे. आणि मलाच वाटत होतं ना फक्त. पण मला एक चिंटू कळत नाहीये की मला त्या प्रश्नाचं उत्तर दे ना की नक्की काय झालेलं होतं असं. त्या तसल्या हॉटेलवरती तू आणि ईश्वरी तुम्ही दोघं कसे गेलात, कसे पोहोचलात तिथे, मला कळेल का, मला समजेल असं जरा सांगशील का, असं अंजली तिकडे विचारत असते. आणि तेव्हा मात्र इकडे अंजली चिंटूला विचारत असते. त्याचबरोबर ती म्हणते की ते मंगळसूत्राचं काय आहे, मंगळसूत्र कुठून आलं म्हणजे कळत नाहीये मला. आणि त्याचबरोबर हे सगळं काय घडलेलं आहे, कसं काय मंगळसूत्र. तेव्हा तो म्हणतो की अगं ताई तूच तर दिलं होतं ना ते मंगळसूत्र माझ्या हातात, विसरलीस का तू, अगं तुला आठवत नाहीये का, तू मला ते मंगळसूत्र दिलं होतं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा अर्णव सांगत असतो, तूच म्हणाली होती ना हे आपल्या आईचं मंगळसूत्र आहे आणि त्याचं काय करायचं हे आपण दोघांनी ठरवायचं आहे, आईची ही आठवण होती तुला माहिती आहे ना. तर अर्णव म्हणतो तेच मंगळसूत्र. मग ते मंगळसूत्र ऐनवेळी तिथं परिस्थिती अशी ओढवली की मला ते मंगळसूत्र घालण्याशिवाय दुसरा पर्यायच राहिला नाही, असं जेव्हा अर्णव सांगत असतो. तेव्हा अंजली मात्र सगळं बोलणं ऐकत असते. अंजली म्हणत असते, ओके अशा पद्धतीने सगळं झालेलं आहे का, असं सांगत आहे. त्यावेळेस अर्णवला त्या ठिकाणी जे काही घडलेलं होतं ते सगळं पाहून खरं तर त्या सगळ्या गोष्टी आठवत असतात. त्याला सुद्धा धक्का बसलेला असतो. तो म्हणत असतो की नाही, काही असलं तरीही आज जे काही झालेलं आहे ते चुकीच्या पद्धतीने घडलेलं होतं. त्याला आठवत असतं ईश्वरीला तो म्हणालेला होता की तू अशा ठिकाणी आहेस, जर पोलिसांमध्ये ही न्यूज गेली तर तुझी बदनामी होईल, तुझ्या आईबाबांची बदनामी होईल आणि तुझ्यासोबत मला इथं जर पोलिसांनी पाहिलं तर माझी बदनामी होईल, ती वेगळीच आहे, असं अर्णव ईश्वरीला सांगत असतो. आणि त्याशिवाय आता आपल्याकडे या गोष्टीशिवाय काहीच पर्याय नाही. कारण अचानक त्याचा हात खिशाला लागलेला असतो आणि त्याला जाणवतं त्या खिशामध्ये मंगळसूत्र आहे जे अंजलीने त्याला दिलेलं होतं. आणि त्यामुळे अर्णवने ऑन दी स्पॉट तो निर्णय घेतलेला असतो आणि ते मंगळसूत्र घालण्याचं ठरवलेलं असतं. तेव्हा अंजली म्हणत असते, पण चिंटू हे सगळं काय आहे, म्हणजे मला कळेल का, माझा तुझ्यावरती अविश्वास नाहीये, मला माहिती आहे तू असं काही करणार नाहीये, परंतु मला सांग ना ही वेळ का आली. तेव्हा इकडे अर्णव म्हणतो की ताई तुझा माझ्यावर विश्वास आहे ना, मग झालं तर मग बास, तू माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव, मी चुकीचं काहीही वागलेलो नाहीये, मी चुकीचं काहीच केलेलं नाहीये. तेवढ्यात आकाश तिथे आलेला असतो आणि आकाश म्हणत असतो की काय मग माझा दादा तयार झालाय ना नवरोबा, असं म्हणत तो चिडवत असतो, हसत असतो. तिघही खूप खुश असतात. अर्णवच्या चेहऱ्यावरही तो आनंद दिसत असतो. अर्णवला आनंद तर झालेलाच आहे, कारण अर्णवला हे हवंच होतं. अर्णवच्या आयुष्यामध्ये
हा क्षण त्याला हवा होता, त्याला ईश्वरीसोबत लग्नही करायचं होतं. या सगळ्या गोष्टी जरी बरोबर असल्या तरीही कुठंतरी मनामध्ये काहीतरी असं खदखद होती. आणि इकडे अर्णवने खरं तर ईश्वरीचं आयुष्य वाचवलेलं आहे, त्याचबरोबर अंजलीचा सुद्धा जीव वाचवलेला आहे हे सगळं करून. पण अर्णव आता काहीच सांगत नाही. आकाश आणि हे तिघही बोलत असतात आणि मग अर्णव म्हणत असतो की हो ना, कसं आहे, ईश्वरी बरोबर आहे, म्हणजे माझ्या मनासारखंच होतंय. अंजली म्हणत असते की नाही रे बाबा, त्याच्या मनासारखं नाही, माझ्या मनासारखं होतंय, असं म्हणत एकमेकांना चिडवत असतात आणि तिन्ही भावंड खूपच खुश असतात. इकडे ईश्वरी छान तयार होत असते, अगदी नऊवारी साडी, त्याचबरोबर नाकात नथ, सोन्याचे दागिने, केसात गजरा, हे सगळा साज शृंगार तिने घातलेला आहे आणि खूप छान अशी ती तयार होत आहे. त्याचबरोबर आई स्वतः ईश्वरीला चुडा भरत आहे आणि त्याचबरोबर चुडा भरता भरता आई इथे ईश्वरीला सांगत आहे की ईशुबाळा, आता तुझा सुखाचा संसार होणार आहे, तुला हा संसार मनापासून करायचा आहे, सुखाने संसार कर बाळा, तुझ्याविषयीची खूप स्वप्न पाहिलेली होती. या सगळ्या गोष्टी आई तिला सांगत असते. परंतु ईश्वरीच्या डोळ्यात मात्र पाणी असतं. नमू सुद्धा तिथं असते. नमू सुद्धा तिला सांगत असते की जे काय घडतंय ते चांगल्यासाठीच झालेलं आहे. कारण नमूलाच खूप इच्छा होती की अर्णव आणि ईश्वरीचं लग्न व्हावं, कारण तिला दिसत होतं ईश्वरीच्या डोळ्यांमध्ये ते प्रेम तिला दिसत होतं आणि तिला जाणवत होतं की काहीही झालं तरीही राकेश बरोबर ईश्वरीचं लग्न होता कामा नये. कारण राकेशची कुठलीच गोष्ट ईश्वरीला आवडायची नाही, फक्त बाबांनी सांगितलंय ना बस, बाबांनी सांगितलं या एकाच गोष्टीसाठी तिने इकडे ईश्वरी राकेश सोबत लग्न करायला तयार होत होती. आई ईश्वरीला समजवत असते, ईशू मात्र रडत असते. तिला आता वाईट वाटत असतं, कारण ईशूचं लग्न होणार आहे, ती आता सासरी येणार आहे, सासरच्या मंडळींना ती ओळखत आहे, तिच्यासाठी ते घर नवीन नाहीये, पण आता जी परिस्थिती ओढवलेली आहे आणि त्याचबरोबर आईबाबांना सोडून कायमचं तिकडे यायचं आहे, या गोष्टीने ती थोडीशी भावूक झालेली असते. त्याचबरोबर तिला आईसोबत घालवलेले क्षण आठवत असतात. ते इंदोरला असताना जो तिघींचा गोंधळ असायचा आणि आईने ईश्वरीला जे समजून घेतलेलं असायचं. आई ईश्वरीला म्हणायची की तू माझी जबाबदारी आहे, कारण तुझ्या बाबतीत मला कोणतीही चूक व्हायला नको आहे. हे सगळं आईला सुद्धा आठवत असतं आणि या सगळ्या गोष्टी ईश्वरीला सुद्धा आठवत असतात. त्याचबरोबर सुप्रियाही रडत असते. ईश्वरीला पोटाशी धरलेलं असतं आणि तिच्याही डोळ्यात पाणी आलेलं असतं. तिलाही वाईट वाटत असतं, कारण ईश्वरीच्या बाबतीत जे घडत आहे त्याबद्दल तिला सुद्धा थोडंसं तिला जाणवलेलं असतं. पण अर्णव खूप चांगला मुलगा आहे हे सुद्धा सुप्रियाला माहिती आहे आणि ईश्वरीच्या बाबांनी जर होकार दिलेला आहे तर नक्कीच या गोष्टीला काहीतरी अर्थ आहे, म्हणून त्यांनी होकार दिलेला आहे, म्हणून त्यांनी तिला सांगितलेलं आहे की तू मंगळसूत्र काढू नको, हे आईला जाणवत असतं. त्याचबरोबर आई ईश्वरीला समजवत असते, तिला म्हणत असते की बाळा हे बघ कसं आहे माहिती आहे का, कारण काही झालं तरीही सुप्रियाच्या मैत्रिणीची मुलगी ईश्वरी असते. तिचे आईबाबा काही दिवसांसाठी तिला सोडून त्यांच्याकडे गेलेले असतात आणि नेमका त्यांचा अपघात झालेला असतो. या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात आणि त्यामुळं सुप्रियाला मात्र खूप काळजी वाटत असते. ईश्वरीच्या बाबतीत कोणतीही चूक व्हायला नको आहे असं सुप्रियाला वाटत असतं. आणि तेवढ्यात आकाश आलेला असतो आणि तयार झालेत का, गुरुजींनी बाहेर बोलवलेलं आहे असं म्हणत तो बोलवायला आलेला असतो. आकाशला पण ईश्वरी खूप आवडत असते. इकडे अर्णव आता आलेला असतो आणि गुरुजी म्हणत असतात की आता गणेश पूजनाला सुरुवात करायची आहे. त्याचबरोबर अंजली म्हणत असते की हे सगळं जे काय आहे पूजेचं साहित्य तुम्ही यादी दिलेली त्या पद्धतीने झालेलं आणलेलं आहे ना, आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा गुरुजी सांगत असतात की हो अगदी काहीच प्रॉब्लेम नाहीये आणि मी सांगितलेलं होतं त्या पद्धतीने सगळं साहित्य आणलेलं आहे. आता आपण गणेश पूजनाला सुरुवात करूया, नवरी मुलीला बोलवून आणा. तर गणेश पूजनाला सुरुवात करण्यासाठी ते अर्णवला बसवलं जातं. अर्णव आता पूजेसाठी बसलेला आहे. अर्णवच्या डोक्यात विचार चालू असतात की ईश्वरीच्या मनात काय खळबळ चालू आहे, कारण किती वेळा अर्णवने ती गोष्ट ईश्वरीला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण ती गोष्ट ईश्वरीपर्यंत पोहोचू शकलेली नाहीये, तो ईश्वरीला सांगू शकलेला नाही. त्यामुळं थोडंसं त्यालाही वाईट वाटत असतं, कारण एकदा का ईश्वरीला हे सगळं सत्य समजलं असतं तर ईश्वरीच्या मनातली सुद्धा शंका गेली असती, पण ते सत्य ईश्वरीपर्यंत पोहोचू शकलेलं नाहीये. म्हणजे अर्णवचा ईश्वरी आणि त्याचबरोबर राकेश यांच्या लग्नाला का विरोध आहे, कारण राकेश हा राजेश आहे आणि तो अंजलीचा नवरा आहे. ही गोष्ट अर्णवला तिथेपर्यंत पोहोचू द्यायची होती आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने चालू असतात. तेवढ्यात अर्णव इकडे पाहतो आजी अजून लग्नामध्ये आलेली नाहीये, त्यामुळं त्याला वाईट वाटत असतं. तेव्हा अंजली म्हणते की थांब चिंटू, मी आली. आता अंजली आजीकडे येते. आजी मात्र देवाला हात जोडून बसलेली असते. आजी म्हणत असते की काय हे
तेव्हा अंजली म्हणते की आतापर्यंत चिंटूला एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये तू साथ दिलेली आहे, प्रत्येक वेळेस त्याच्या सगळ्या गोष्टीत तू होते. इव्हन तो ग्रॅज्युएट झाला, त्याचं कॉलेज पूर्ण झालं, त्याने कंपनी सुरू केली, या सगळ्यामध्ये तू त्याच्या पाठीशी होती आणि आज त्याच्या आयुष्यातला एवढा आनंदाचा क्षण आहे आणि तरीही बरं मला एक सांग की असं आहे का, ईश्वरी तुला सून म्हणून नको होती? ईश्वरी तर तुला हवी होती, पण गुरुजींनी, तेव्हा आजी म्हणते की गुरुजींनी जी पत्रिका दिली होती त्याच्यामुळं आपण ठरवलं होतं ना, नाहीतर आधी मी तयारच होते या सगळ्याला. तेव्हा मात्र इकडे आजीला अंजली समजवत असते, आता तू तिकडे येणार नसेल तर मी गुरुजींना आणि त्या सगळ्यांना इथंच बोलवते, म्हणजे इथं देवघरातच आपण लग्न करून टाकूया, असं अंजली सांगत असते. आजी मात्र पाहत असते. आजी म्हणत असते की काय हे, आणि मग अंजली म्हणत असते की आजी तुला यावंच लागेल, या लग्नासाठी तुला यावंच लागणार आहे आणि चिंटू बाहेर वाट पाहतोय, चल तू, असं म्हणत जबरदस्ती अंजली आता तिला घेऊन चाललेली आहे. तेव्हा आजीला म्हणते की तुला तुझ्या देवाची शपथ आहे, कारण देवाच्याच मनात होतं त्या दोघांचं लग्न व्हावं आणि म्हणूनच हा विधी, हा सोहळा संपन्न होत आहे, असं ती समजवत असते. आणि त्याचबरोबर इकडे या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र अंजलीने आता समजवल्यामुळं कोणताच पर्याय राहत नाही. आणि त्याच वेळी इकडे हे जे घडत असतं तेव्हा मात्र अंजली स्पष्टपणे आजीला घेऊन म्हणते की चल आता तू बाहेर. इकडे आता आईला ईशू म्हणते की तू का नाही येते, तू पण चल ना. तेव्हा आई म्हणते की तसं नाही रे बाळा, मंगलाष्टिका झाल्यानंतर मी येणार, कारण मुलीच्या लग्नाची मंगलाष्टिका आईने ऐकायची नसते हे सांगितलं जातं. तेव्हा मात्र ईशूला खूप छान वाटलेलं असतं आणि ईशूसुद्धा आता ईशू आईला समजवते. छान वाटलेलं असं नाही, पण तिला वाईट वाटतं की आपली आई येत नाहीये सोबत, आई यायला हवी होती, असं तिचंही म्हणणं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र आता ईशू लग्नासाठी जात आहे. आईला मात्र वाईट वाटत आहे, आपली मुलगी आपल्यापासून जात आहे, या गोष्टीचं खूपच वाईट वाटत आहे, कारण आता ईशू कायमची इकडे यांच्या घरी येणार आहे. या गोष्टीमुळं ती खरं तर थोडी नाराज सुद्धा झालेली असते. इकडे ईशूचे ते क्षण आठवत असतात. ईशू कान पकडून माफी मागत असते. तेव्हा ती आईला म्हणालेली असते की बघ, मी आता अशाच उठक बैठक काढत राहणार आहे जोपर्यंत तू माझ्याशी बोलणार नाही. माझ्यासाठी ना, माझी आई माझ्याशी बोलली नाही तर तो दिवस माझ्यासाठी खूप भयानक असू शकतो, असं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आता गणेश पूजन सुरू आहे आणि नवऱ्या मुलीला बोलवा असं सांगितलं जातं. जेव्हा नवऱ्या मुलीला बोलवा हे बोललं जातं तेव्हा मात्र इकडे आता नवऱ्या मुलीला बोलवलेला आहे आकाश सांगतो आणि आई मात्र उदास असते, रडत असते, तिला खूप वाईट वाटत असतं, कारण आपल्या मुलीच्या आयुष्यामध्ये आता एवढा विचित्र प्रसंग घडलेला होता, त्यामुळं आईला काळजी वाटत असते. आई म्हणत असते की नाही, अशा पद्धतीने गोष्टी घडायला नको होत्या, मान्य आहे मला हे सगळं जे काही झालेलं आहे ते असं व्हायला नको होतं, असा विचार आता तिच्या मनात आलेला असतो. कारण अर्णवसोबत लग्न व्हावं ही इच्छा आहे, पण ज्या पद्धतीने लग्न होतंय ना त्या पद्धतीने नाही झालं पाहिजे, एवढंच त्यांचं म्हणणं असतं. इकडे आता राकेश पोहोचलेला असतो. राकेश घराच्या जवळ आलेला असतो. राकेशला फक्त एवढंच कळलेलं होतं की हे ईश्वरी आहे ती या घरी येऊन थांबलेली आहे, म्हणून राकेश तिथं पोहोचलेला असतो. आईला इशूचं बोलणं आठवत असतं. जेव्हा इंदोरच्या मार्केटमधून त्या दोघीजणी फिरत असतात तेव्हा इशू म्हणते की आई काय हे सगळं, मला ना जिलेबी तिखट लागत नाहीये आणि त्याचबरोबर फाफडा गोड लागत नाहीये, हे सगळं काय आहे. तेव्हा आई म्हणत असते काय हे होतंय. तेव्हा तिचं असं म्हणणं असतं की जोपर्यंत माझी आई माझ्याशी बोलत नाहीये तोपर्यंत हे सगळं असं कसं लागेल. आणि दोघीही खूप आनंदात असतात. हा प्रसंग डोळ्यासमोर येतो तेव्हा मात्र आई भाऊक झालेली असते. आता ईश्वरी आलेली आहे, आकाशने सांगितलेलं आहे आणि राकेश तिथं पोहोचलेला आहे. राकेश सुद्धा वाकून हे सगळं पाहत असतो. राकेश म्हणत असतो की या सगळ्या गोष्टी अशा होतील असं खरं तर राकेशला वाटलंच नव्हतं. राकेशला मात्र असं वाटायचं की हे सगळं जे काही आहे ना ते थोडं विचित्र पद्धतीने घडत आहे. राकेश याच गोष्टींचा विचार करायचा. राकेश म्हणायचा की नाही, आता हे सगळं या सगळ्यांनी नाकारलं असेल, कारण मामी लग्नाला कधीच तयार होणार नाहीये. मामी आणि ईश्वरी यांचं नातं माहिती आहे, त्यामुळं मामी तयार होणार नाहीये आणि मग हे लग्न होणारच नाही. त्यामुळं त्याला असं वाटत होतं की अर्णवचा या लग्नाचा, या सगळ्या गोष्टींचा, अर्णवच्या विचारांचा कोणी स्वीकार करणार नाही असं त्याच्या मनात सुरू झालेलं होतं. पण घडतंय मात्र उलटच.
राकेशला कळायचंच बंद झालेलं आहे. इथे अर्णवचं लग्न होतंय. अर्णवचं लग्न कोणासोबत होतंय ही गोष्ट अजून राकेशसाठी ही असते. तेवढ्यातच त्याला समोरून ईश्वरी येताना दिसते आणि जेव्हा ईश्वरी येत असते तेव्हा अर्णव सुद्धा ईश्वरीकडे एकटक पाहत असतो. कारण ईश्वरी खूप सुंदर दिसत असते. गुलाबी रंगाची साडी नेसलेली आहे. त्याचबरोबर सगळे दागिने, साजशृंगार या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि एवढा सुंदर असा तिचं सगळं देखणं रूप आहे. आणि जेव्हा ईश्वरी आली हे सगळेजण तिथं बोलतात तेव्हा अर्णव सुद्धा तिच्याकडे पाहू लागतो आणि अर्णव पुन्हा एकदा नव्याने ईश्वरीच्या प्रेमात पडतोय की काय असं झालेलं असतं. कारण अर्णवला पुन्हा एकदा ईश्वरीकडे पाहून खूप छान वाटत असतं. त्याचवेळी बाबा सुद्धा खूप समाधानी असतात. बाबांना सुद्धा खूप बरं वाटलेलं आहे. कारण त्यांच्या मुलीचं आयुष्य, चांगला माणूस त्यांच्या मुलीच्या आयुष्यात आलेला आहे. कारण राकेश किती वाईट आहे ही गोष्ट फक्त आणि फक्त ईश्वरीच्या बाबांनाच माहिती आहे. कारण त्यांनी स्वतः पाहिलेलं असतं की राकेशने स्वतःहून ती गाडी त्यांच्या अंगावर घातलेली होती आणि त्या सगळ्या गोष्टींचा आळ मात्र इकडे या अर्णववरती टाकलेला होता. ही गोष्ट बाबांना माहिती आहे. राकेश मात्र गाडीच्या आड तिथं उभा असतो आणि तिथून हे सगळं पाहत असतो. त्याला वाईट वाटत असतं. मामा खुश आहेत आणि मला कळत नाहीये की आजी आणि मामी कसं काय या लग्नाला तयार झाल्या. एवढंच त्याच्या डोक्यात सुरू आहे. कारण त्याचं असं म्हणणं होतं की नाही, त्यांनी या लग्नासाठी तयार व्हायला नको होतं. हे असं कसं झालं असेल, या सगळ्याला काय अर्थ आहे, हा प्रश्न त्याला पडलेला असतो. इकडे वल्लरी मात्र आता तिच्या अंगाची लाहीलाही होती. तिला ईश्वरी घरात नकोय कारण ही जी प्रॉपर्टी आहे तिच्यात आणि त्या ह्याच्यामध्ये डील झालेलं होतं दोघींमध्ये. ही जी प्रॉपर्टी आहे ती तिला मिळवायची आहे आणि या प्रॉपर्टीसाठी ती काहीही करायला तयार असते. अशा पद्धतीचं त्यांचं बोलणं सुरू झालेलं होतं. ती म्हणत असते की काय हे तू गेल्याचं कळलं, मला खूप वाईट वाटलं. तेव्हा ती म्हणते काय करणार ना मी, ASRने माझी एंगेजमेंट रिंग काढून माझ्या हातात दिली आणि मग मी तिथं थांबून काय करणार होते. कारण जगजाहीर त्याने केलंय ना की ती ईश्वरी ASRची बायको आहे, मी काय करू तिथं थांबून. असे प्रश्न तिला पडलेले असतात आणि तेव्हा मात्र ती विचारत असते. आणि त्याच वेळेस इकडे अर्णव आता ईश्वरीकडे पाहत राहतो. कारण ईश्वरी खूप सुंदर दिसत असते. अर्णव एकटक ईश्वरीकडे पाहतच असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आई मात्र रडत आहे ईश्वरीची. आपली मुलगी आता सासरी जाणार आहे हे दुःख त्यांना झालेलं आहे. कारण इतके दिवस ईश्वरीला लहानाचं मोठं त्यांनी केलेलं आहे. आईच्या मायेने त्यांनी सांभाळलेलं आहे. कारण ईश्वरीच्या बाबतीत जे घडलेलं होतं, तिचे आईबाबा तिच्याबरोबर नव्हते, पण या दोघांनी कधीही तिला एकटं पडू दिलेलं नाही. तिचा सांभाळ केलेला आहे. त्याचबरोबर इकडे आजी आणि अंजली दोघीही येताना दिसतात. तेव्हा अर्णव त्या दोघींकडे पाहत असतो. अंजलीच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो खरंच पाहण्यासारखा आहे. ती खूप खुश झालेली आहे. तिला खूप आनंद झालेला आहे आणि त्याचबरोबर तिने आजीला जेव्हा घेऊन येते ना, अगदी लहान मुलासारखी ती हसत आहे. म्हणजे एखाद्या लहान मुलाला जेव्हा चॉकलेट हवं असतं आणि तेव्हा त्याला ते चॉकलेट दिलं जातं तेव्हा त्याचा चेहरा जो खुललेला असतो ना, त्या पद्धतीने इकडे अंजलीचा चेहरा खुललेला आहे. इतका आनंद तिला झालेला आहे की तिने आजीला घेऊन आली आणि त्यासोबतच इकडे लग्न होतंय ते म्हणजेच अर्णव आणि ईश्वरीचं. तिला तर ईश्वरीच हवी आहे, तिला लावण्य आवडतच नव्हती आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टी घडत असतात. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्णव आणि ईश्वरी या दोघांचाही विवाह सोहळा संपन्न होत आहे. अर्णवच्या गळ्यात ईश्वरीने हार घातलेला आहे. आता अर्णव हा ईश्वरीच्या गळ्यामध्ये हार घालत आहे आणि दोघंही एकमेकांकडे पाहत आहेत. आता पुढचे विधी मंगळसूत्र त्याचबरोबर सप्तपदी हे विधी सुरू होणार आणि त्या दोघांचं विवाह पूर्ण होणार आणि त्याचबरोबर राकेशची वाट लागणार. पण खरं तर प्रेक्षकांना राकेशची वाट तर ऑलरेडी लागली आहे. राकेशला जेव्हा कळलंय की या दोघांचं लग्न होते, हे दोघं एकत्र आलेले आहेत आणि घरातल्या सगळे मिळून त्या दोघांचं लग्न लावून देत आहेत. कारण फक्त मंगळसूत्र घातलं म्हणून लग्न होतं असं नाही आहे, तर विधिव्रत पद्धतीने लग्न झालं पाहिजे. इकडे राकेश मात्र दारू पीत बसलेला आहे. तो म्हणत असतो की मान्य आहे मला, लग्न अर्णवसोबत झालं असलं तरी मी तुझा सुखाचा संसार मात्र होऊ देणार नाही. माझी इंदोरी जिलेबी, एवढं लक्षात ठेव. आता राकेशची जेव्हा घरात एंट्री होईल तेव्हा काय धमाका होणार आहे ते पाहण्यासारखं असणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.